क्वेश्चन एकदम साधा सिंपलचा होता. क्वेश्चनचं म्हणणं होतं तुमच्याजवळ एक ॲरे येणार आहे या लिस्ट येणार आहे इन शॉर्ट, बरोबर आहे. त्याच्यातला मिसिंग एलिमेंट शोधायचा आहे. आता काही गोष्टी आहे ज्या कॉमन राहणार आहे. काय कॉमन आहे? पूर्ण लिस्ट नॉन पॉजिटिव नंबर्स आहेत, सॉरी नॉन नेगेटिव्ह नंबर्स आहेत. मतलब सारे नंबर्स कहाँ से शुरू हो रहे हैं, आइदर 0 से या फिर 1 से, बरोबर. त्याच्यामधला शेवटल्या नंबरपर्यंत जायपर्यंत मधातला फक्त एक एलिमेंट मिसिंग आहे. तर फॉर एन एक्झाम्पल, जर एक लिस्ट आहे तुमच्याजवळ ए नावाची, याच्यामधला 1 2 4 5 6 7 काय मिसिंग आहे? 3, बरोबर. हे आपल्याला प्रोग्रामॅटिकली शोधायचं आहे. त्याला काय करायचं आहे? प्रोग्रामॅटिकली शोधायचं आहे. आता कंडिशन अशी आहे, होऊ शकते याच्यामध्ये काही नंबर डुप्लिकेट आहे. लाइक लेट अस से मैंने यहाँ पे 2 दे दिया, यहाँ पे 7 दे दिया. काय झालं आता? काही नंबर डुप्लिकेट पण आहेत, काही नंबर सेम पण आहे, एकत्र आहे, काही नंबर सिक्वेन्समध्ये आहे, काही नंबर सिक्वेन्समध्ये नाही आहे. सिक्वेन्स का कोई लेना देना नहीं है. डुप्लीकेट वैल्यूज हो सकती है, बट द थिंग इज सिर्फ एक नंबर मिसिंग है और उसमें से अपने को क्या करना है? वही मिसिंग नंबर फाइंड आउट करना है, बरोबर. इथपर्यंत समजलं? फॉर शुअर क्वेश्चन समजला. आता आपल्याला काय करावं लागेल पहिले ते सांगा. मिसिंग एलिमेंट शोधायचं आहे. एक फॉर्म्युला सांगतोय ते लक्षात घ्या. लहानपणी तुम्ही शिकलेला फॉर्म्युला आहे, मी शिकवलेला नाही आहे. सम ऑफ एन नॅचरल नंबर्स. सम ऑफ एन नॅचरल नंबर का फॉर्मूला याद है क्या? n इंटू n+1 डिवाइडेड बाय 2. सातवीतलं मॅथ्स आहे, बरोबर. काय होता फॉर्म्युला? n इंटू n+1 कम्प्लिटली डिवाइडेड बाय 2, बरोबर. जसं फॉर एन एक्झाम्पल, जर सपोज n ची व्हॅल्यू मी घेतो आहे 7, ठीक आहे. जर पहिल्या 7 नंबरची जर ॲडिशन असेल तर काय यायला पाहिजे? 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 काय येईल टोटल ॲडिशन? 7 + 3 10, 6 + 4 10, हे झाले 20. 5 + 3 किती होते? 28, बरोबर. आता 7 इंटू 8 करा. n इंटू n+1 म्हटलं आहे ना, n ची व्हॅल्यू किती आहे? 7. 7 इंटू 8 56 डिवाइडेड बाय 2 आ गया 28. समजलं का? पहिल्या 5 नंबर्सची ॲडिशन घेऊ आता आपण. किती येणार? 1 + 2 + 3 + 4 + 5 कितना आएगा? ये 5, ये 5 10 और ये 5 कितना हो गया टोटल? 15. 5 इंटू 6 30 डिवाइडेड बाय 2 आ गया. फॉर्म्युला समजला का काय आहे? म्हणजे काय, जर तुमच्याजवळ जर सगळ्यात मोठा नंबर जर असेल तर त्याची सम तुम्ही काढू शकता. किती येणार आहे? जे काही टोटल नंबर्सची सम आहे ते, बरोबर. आणि जर सपोज तुमच्याजवळ एक सिक्वेन्स आहे, त्याच्यातला एक नंबर मिसिंग आहे, ठीक है. जैसे फॉर एन एग्जाम्पल, अगर तुम्हारे पास में सीक्वेंस आता है 1 2 4 5, ठीक आहे. याच्यातला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? तर 1 पासून तर 5 पर्यंत सगळ्या नंबर्सची ॲडिशन किती होते? 15. आणि दिलेल्या नंबर्सची ॲडिशन किती आहे ते चेक करा आता. 12. 15 - 12 मिल गया क्या मिसिंग एलिमेंट? समझला आता? लॉजिक लागलं. थोडंसं कॉम्प्लेक्स है. लॉजिक क्या बोल रहा है? 1 से लेके n तक सारे नंबर का क्या कर लो? एडिशन कर लो. उसके बाद में दिए हुए सारे नंबर का एडिशन कर लो. उन दोनों को सब्ट्रैक्ट करो, मिसिंग एलिमेंट मिल जाएगा. कंसेप्ट समझ में आ गया क्या? समझ गया सगळ्यांना? अब इसको इम्प्लीमेंट करने के लिए क्या क्या चीज़ें ज़रूरी है? ये जो गिवन एलिमेंट्स का एरे है, ये डुप्लिकेट व्हॅल्यू कन्सिडर नाही करणे को ना. कारण की याच्यात जर डुप्लिकेट व्हॅल्यू चालल्या तर काय होणार? त्याची सम वाढून जाणार, म्हणजे आपला फॉर्म्युला मग तिथे लागणार नाही, बरोबर. डुप्लिकेट व्हॅल्यू नसणारा असा कुठला एरे एलिमेंट आहे आपल्याजवळ? सेट, बराबर. तो जो भी वैल्यू अपने पास में आ रहा है, चाहे वो लीफ में है, चाहे वो सेट में है, चाहे वो टपल में है, उसको मैं किस में कंसिडर कर लूँगा? सेट में, बराबर. तर आता मी इथे काय करतो,
बी इक्वल्स टू सेट ऑफ ए. ठीक आहे. त्याच्या आधी मला काय पाहिजे ना, सगळ्यात मोठा नंबर पाहिजे ना एन ची व्हॅल्यू. उसके लिए फिर से मैं क्या करता, सी इक्वल्स टू लिस्ट ऑफ बी. आता मला सांगा सीला जर मी प्रिंट केलं तर काय येणार. त्या सगळ्या नंबर्सची ॲडिशन, सॉरी ते सगळे एलिमेंट्स, फक्त त्याच्यातून काय होणार, डुप्लिकेट व्हॅल्यूज बाहेर निघणार. बरोबर. आता यांची मला काय करायची आहे, ॲडिशन पण करायची आहे. तर मी इकडे लिहितो एस इक्वल्स टू सम ऑफ सी. सगळ्या एलिमेंट्सची काय झाली, सम झाली. एनची व्हॅल्यू काढायची आहे. एन म्हणजे काय पाहिजे नव्हतं आपल्याला, सगळ्यात मोठा नंबर, मॅक्स ऑफ सी. बरोबर आहे. या पर्टिक्युलर लिस्टमध्ये कुठून कुठपर्यंत नंबर्स आहेत, 1 पासून तर 7 पर्यंत. मिसिंग एलिमेंट कोणता आहे, 3. तर 1 पासून 7 पर्यंत सगळ्या एलिमेंट्सची ॲडिशन किती होते, 3 ला सोडून. आता नंबर काय येणार, 1 2 3, सॉरी 3 नाही येणार, 4 येणार, 5 येणार, 6 येणार आणि 7 येणार. यांची ॲडिशन किती होत आहे, 7 आणि 3 10, 4 आणि 6 10, हे झाले 20. मधातला एक 5, टोटल किती आले 25. मतलब सम को अगर मैं प्रिंट करूंगा तो कितना आने को ना 25. मैक्स को अगर प्रिंट करूंगा तो कितना आने को ना 7. पहिले इथपर्यंत माझं बरोबर आहे या नाही आहे ते चेक करतो मी. ठीक आहे. प्रिंट करतोय एफला आणि प्रिंट करतोय एनला. ठीक आहे. आलं का बरोबर. आता मला काय पाहिजे ना, फर्स्ट एन नंबर्सचं सम म्हणजे ह्या 7ला वापरून काय करायचं आहे, तो फॉर्म्युला लावायचा आहे. कोणता फॉर्म्युला होता, एन इंटू एन प्लस 1/2. तो मैं यहाँ पे क्या कर लूंगा अभी, m इक्वल्स टू n इंटू एन प्लस 1 डिवायडेड बाय 2. डबल स्लॅश का बरं घेतला असेल, होऊ शकते काही असे नंबर्स येतील ज्याचं ॲडिशन डिव्हिजन जर करतोय तर 0.5 येणार. जर सम जर 13 आली तर काय करीन मग, म्हणून मग मी इथे काय घेतलं, डबल स्लॅश घेतला. ठीक आहे. प्रिंट करून बघू. प्रिंट कोणाला गेला, दिलेल्या ॲरे मधल्या सगळ्या एलिमेंट्सची सम आणि एक्सपेक्टेड ॲरे मधल्या सगळ्या एलिमेंट्सची सम. तर किती आलं, 25 आणि 28. या दोघांना जर मायनस केलं तर मिसिंग एलिमेंट मिळून जाणार. आता मग काय करणार, याची पण गरज नाही आहे. प्रिंट करतो मिसिंग एलिमेंट इक्वल्स टू, काय करावं लागेल, कोणातून कोणाला मायनस करावं लागेल, सगळ्यांची सम. सगळ्यांची सम कशात आहे, एम मध्ये, दिलेल्या एलिमेंट्सची सम एस मध्ये. मिल गया. आला का, बराबर है. अब एक बार अपना लिस्ट चेंज करके देखते, कारण की प्रत्येक कंडिशन मध्ये सेम व्हायला पाहिजे ना. तुम्ही सांगा कुठली एक लिस्ट सांगा. 1 पासून तर 5 पर्यंत फक्त नंबर्स असले पाहिजे, ते सोडून दुसरे कुठलेच नसले पाहिजे. रैंडम सीरीज कुछ भी चलेगा. बता रे पटपट बता. 2 4 5 3. आता एक नाही घेऊ शकत कारण की तो मिसिंग ठेवायला लागेल नाही एखादी तरी. पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ ना आपण. 2ला रिपीट करूया, 4ला रिपीट करूया, 2ला पुन्हा एकदा रिपीट करू. ठीक आहे. आता या सिरीजमध्ये आता स्टेप बाय स्टेप बघा काय होणार. ही एक सिरीज आहे, याचं आपण काय कन्वर्जन केलं, सेट कन्वर्ट केलं, म्हणून इथे काय मिळणार 2 3 4 5. बरोबर आहे. आता 1 डिजिटचे नंबर आहे म्हणून सिरीजमध्ये आले. जर 1 डिजिटचे नसते तर रँडम आले असते. आपल्याला काही घेणं देणं आहे का, नाही. आपण काय केलं, याला पुन्हा लिस्टमध्ये कन्वर्ट केलं, लाईन नंबर 3 मध्ये. आता ही काय मिळाली, एक लिस्ट. लिस्टमधले आपण फंक्शन ऑलरेडी चेक केलेले आहे. कोणते कोणते फंक्शन बघितले होते आपण, ते 14 आठवतात. मीन, मॅक्स, लेंथ, सम, कॉपी, काउंट, क्लिअर. त्याच्यातलाच एक होता सम. सम काय करते, दिलेल्या लिस्ट एलिमेंटचे सम काढणार. आता या पर्टिक्युलर केसमध्ये 2 3 4 5 ची सम किती होणार, 14, जो भी होगा. चलो 14 आ गया.
एफची व्हॅल्यू किती झाली आहे 14. मॅक्सिमम नंबर कशात स्टोअर केला आहे आपण एन मध्ये. काय आहे मॅक्सिमम नंबर 5. बरोबर. याला आपण फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार. फॉर्म्युला काय आहे सम ऑफ एन नॅचरल नंबर्सचा n इंटू एन प्लस 1 डिवाइडेड बाय 2. तो n का वैल्यू क्या मिल गया 5. 5 इंटू 6 30 डिवाइडेड बाय 2 15. तो मग इथे किती मिळणार 15 मिळणार आहे. बरोबर. 15 मायनस 14 1 मिल गया क्या मिसिंग एलिमेंट. समजलं का कसं एकच कोड आपला पूर्णपणे आता रन होत आहे हे समजलं. चलो आला किती काही. आता एखादी मोठा नंबर घेऊन बघू आपण. ठीक आहे. कोणता नंबर मिसिंग ठेवला आहे मी सध्या 14 ठेवलेला आहे. ठीक आहे. देख लो पूरे सिक्वेन्स में कहीं पे भी 14 नहीं है. हे तर झाले तुमचे 1 पासून तर 10 पर्यंत. 11 12 अगेन 11 13 14 मिसिंग कर दिया. 15 है 12 है आणि बाकीचे जुने सगळे नंबर्स आहेत. बरोबर आहे. कोणता नंबर आहे मिसिंग 14. मॅक्सिमम नंबर कोणता आहे 15. तर एन ची व्हॅल्यू किती येणार 15. समची व्हॅल्यू काय येणार 1 पासून तर 15 पर्यंत जेवढे पण नंबर्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल त्यांची काय येणार सम येणार. त्याच्यानंतर काय होणार मायनस होणार आणि फायनल आउटपुट किती मिळणार आपल्याला 14 मिळायला पाहिजे. मिल गया क्या. सिंपल है. समझ में आ गया क्वेश्चन. हार्ड होता का. फक्त काय माहिती पाहिजे नव्हतं तो फॉर्म्युला n इंटू एन मायनस 1 n प्लस 1 डिवायडेड बाय 2. क्लीन करू शकाल.